लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदे गटाचे अनिल जगताप यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश। शिंदखेडा तालुक्यातील शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते अनिल जगताप यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। शिंदखेडा येथील आमदार कार्यालयात आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश संपन्न झाला। या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष बापू खलाणे, सरचिटणीस डी.एस. गिरासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब, नगरपंचायतीचे गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन तसेच तालुका व शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पक्षप्रवेशाने शिंदखेडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। मंत्री जयकुमार रावल यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की भाजप ही कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पक्ष संस्था असून विकास आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे। अनिल जगताप यांनीही यावेळी सांगितले की माननीय मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून पक्षाच्या विचारधारेनुसार समाजसेवा करण्यास तत्पर आहोत। या कार्यक्रमामुळे शिंदखेडा परिसरात राजकीय चर्चेला उधाण आले असून आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। मुख्य संपादक भूषण पवार। आज या पवित्राच्या शिंदखेडी नगरीमध्ये आपण सर्वांची जी नोंद करून आपण आज या वेळेवर आलेलो आहोत आणि अशा शिवप्रसंगी आपल्या राज्याचे पणन तथा शिष्टाचार मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विकास पुरुष आदरणीय जयकुमारजी रावल साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब रामकृष्ण खलाणे साहेब, त्याचबरोबर आमचे नारायण भाऊसाहेब, सगळ्या तालुक्याला परिचित वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणी गेला असेल तर काम झालं असेल, त्याचबरोबर आमचे वानखेडे साहेब असतील की ज्यांनी या शिंदखेड्यामध्ये भाजपला आतापर्यंत यश मिळवून देत असताना मागे पुढे न पाहता कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम केलं, ते आपले अनिल वानखेडे साहेब असतील। त्याचबरोबर आपले आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष के.टी. रावसाहेब असतील आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमचे संजय महाजन साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तथा वारकरी संप्रदाय बरोबरच मला वाटतं 50-70% या शिंदखेड्यातले लोक ओळखत असतील मला की माझ्याकडे काय पद होते, तरी देखील सांगणं गरजेचं आहे। मी अनिल जगताप शिवसेना शिंदेगडचा तालुका प्रमुख होतो आणि भाऊंचा उमेदवारी म्हणजे विधानसभा लागायच्या 1.5 महिन्या अगोदर मला पद मिळालं आणि भाऊ तुमच्या बरोबर मी काम केलं, गडीवर पहिलं भाषण केलं, इथे पहिलं भाषण केलं आणि आपले दीपकजी बागल तालुका प्रमुख आणि आदरणीय गिराचे सर यांना माझा परिचय आहे। मी ज्यावेळेस लागलो भाऊ त्यावेळेस 12 सभा घेतल्या, 22 ठिकाणी प्रचार रॅल्या केल्या, फक्त यांच्याकडे माझं रिपोर्टिंग होतं आणि तो खर्चाचाही रिपोर्टिंग त्यांना विचारा, माझ्या संख्येचाही रिपोर्टिंग विचारा, एकच ध्येय होतं, युतीचं काम करतो आपण आणि प्रामाणिकपणे काम करतात त्यांना कुठे दुखलं नाही। पक्षाशी सगळ्याची माझे संबंध चांगले होते, परंतु ज्यावेळेस विषय या कार्यकर्त्यांचा येतो, त्याच्या खासगी विषयाचा येतो, त्यावेळेस जर तरी काम होत नसेल तर त्यावेळेस मात्र मला विषय करावा लागला आणि म्हणून आज रावल साहेब, आज आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या नेतृत्वात, तुमच्या आदेशाने या शिंदखेडा शहरामध्ये तर आज तुम्हाला मी शब्द देतो की जोपर्यंत वानखेडे साहेब असतील आणि इथली टीम असेल, मला जो आदेश करेल तोपर्यंत मी नगर पंचायतची निवडणूक होईपर्यंत शिंदखेडा सोडणार नाही, हा एक शब्द। दुसरा शब्द जिल्हा परिषद पंचायत समिती, 8 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीमध्ये प्रत्येक ठिकाणी 25 कार्यकर्ते आपले आहेत। त्यामुळे साहेब तुम्ही जो आदेश कराल माझी कुठली अट नाही, कुठली शर्त नाही, काम करायचं ना। मला इथं सुतळी बांधली साहेब, एक दिवस तुम्ही मला पद देणार एवढी मात्र मी तुमच्याजवळ लायकी मी पद मागत नाही, कुठली अट ठेवली नाही। तुमच्याशी बोललो काही आलो
या लोकांशी मी बोललो. आपले काम होणार छोटे काम काय वृद्ध कलावंतांची जी समिती असतील, काय केंद्र सरकारच्या पगारासाठी काही लेटर लागतं बस. आणि संजय गांधी हे छोटे छोटे काम आहेत साहेब, ते मी ज्या वेळी त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांना सांगेल. जास्त वेळ न घेता आपण सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवणारे की नाही हात वरती करा. आणि त्यांची टीम उत्तर महाराष्ट्र वारकरी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, शिवसेनेचे ते अध्यक्ष आहेत. गेल्या 1 महिन्यापासून त्यांचा आमचा संपर्क सुरू होता आणि त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी पण सुद्धा आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांना विनंती केली की आपण काँग्रेसचं दुकान खाली झालंय, शिवसेना उभाटाचंही खाली झालंय आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचंही दुकान खाली झालंय. भारतीय जनता पक्ष एक धार्मिक पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष हा एक देशभक्तांचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा तळागाळातल्या लोकांचं काम करणारा पक्ष आहे, म्हणून तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करा अशी विनंती केली. मोठ्या संख्येने तुम्हाला सर्वांना आठवत असेल, आपले पालकमंत्री नामदार जयकौर भाऊंनी पुढाकार घेऊन 1000 लोकांना अयोध्येला पाठवलं. त्याच्यामध्ये सुद्धा बरेचशी मंडळी या ठिकाणी रेल्वेने आपल्याला अयोध्येला पाठवलं. आपण देवदर्शन करून आलात. त्यावेळेस पक्षाला किंवा आमच्या नेत्यांना काही नको, तुमची दुआ आणि आशीर्वाद एवढंच पाहिजे, एवढं यावेळेस सांगतो. बंधूंना आपण पंढरीची वारी नेहमी करतात. गेल्या 10 वर्षापूर्वी वारी करत होते, पण त्या वारीमध्ये आणि आजच्या वारीमध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकौर भाऊ, तुम्हाला एवढी सोय वारकरीमध्ये होती, दवाखान्याची सोय, पायाला मसाज करण्याची सोय, तर जेवण खावण करण्यापासून त्याचप्रमाणे आपले जे कोणी बंदीमंडळ जे आपले वारकरी प्रमुख होते त्यांना 20,000 रुपये मानधन देण्याची सोय या शासनाने करून दिली. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन. अतिशय वारकरी फडणवीस साहेबांनी, आमच्या पालकमंत्री जयकौर भाऊंनी वारकऱ्यांना आपल्या आई वडिलांना समान मानलं. पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत येईपर्यंत एसटी बसची सोय असेल, रेल्वेची सोय असेल. आजपर्यंत तुम्हाला काँग्रेसच्या कायद्याची सोय कधी आढळली का? आणि कारण भारतीय जनता पार्टीचं शासन एक स्वतः वारकरी. फडणवीस साहेब एकदा बोलले होते की मी स्वतः वारकरी, मी एक स्वतः पंढरीचा भक्त आहे. आणि म्हणून आज मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आपले लाडके पालकमंत्री जयकौर भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. अतिशय आम्हाला आनंद होतोय. आमचे अनिल भाऊ अतिशय धडाडीचे कार्यकर्ते, बहुते तुमच्याच कृपेने त्या शासनाच्या बंदीमंडळ समितीवर होते आणि त्यांनी अनेकांना मानधन मंजूर करून द्यायचं काम अनिल जगतापांनी केलं. त्याचं माहिती आणि यापुढे सुद्धा आपल्याला जे शासनाकडून मानधन मिळतं ते पालकमंत्री नामदार जयकौर भाऊंच्या सहकार्याने आम्ही करत राहू, या तुम्हाला आठवणी आणि आनंदाने सांगतो.